आज निवडणुकीच्या रिंगणात उतरले, राजकारणात उतरले, काय सांगता? अक्षय आता खरं तर चौथी पिढी ही आता फेलच झालं, पण या ठिकाणी मी काम केलेलं आहे. विधानसभापासनं माझं काम हे चालूच आहे. मी सगळीकडं म्हणजे खुर्ची टाकण्यापासनं सगळी आता काहीही असू दे, मी देवी लोकांसाठी असते आणि आज लोकांकडनं हे आलेलं आहे की आम्हाला या ठिकाणी देवी हवे आहे आणि म्हणून आज त्या व्यतिरिक्त आज लोकांसाठी मला या ठिकाणी जास्तीत जास्त काम करायचं असेल आहे. पण ते आता त्यांचं झालं आणि मी इथं खरं तर सोशल सर्व्हिसच्या लोकांसाठी काम करायचं आहे. हे डोक्यात ठेवून मी इथं आहे. असं कळतंय की तुमच्या निवडणुकीच्या विरोधात तुमच्याच कार्यकर्त्याला उभं केलेलं आहे, त्याकडे तुम्ही कसं बघता? ते आता होणारच, ते पार्ट अँड पार्सल सांगितल्यासारखं पार्ट अँड पार्सल. मतदारसंघाचा तुमचं हे काय असणार आहे? विकास मोलन माझं खरं बघितलं गेलं तर स्टार्टिंग विथ आपलं जे जिल्हा परिषदची शाळा आहेत त्याला आपण क्लासरूम कसं करता येईल, तिथं आपण जास्तीत जास्त स्कूल्स आहेत तिथं कसं काम करता येईल हे बघायचं आहे. अण्णांनी साहेबांनी जी कामं केलेत तिथं त्या भागात त्याला अजून अपग्रेड कसं करता येईल हे बघायचं आहे. त्यानंतर आपली जी हॉस्पिटलची कामं आहेत हे पण आपण जास्तीत जास्त एन्हान्स कसं करता येईल हेही बघायचं आहे. ही सगळी कामं आपल्याला जास्तीत जास्त रस्त्याची असू दे हे आपण जास्तीत जास्त कसं करता येईल हे बघायचं आहे आणि आपल्याला जी केलेली कामं आहेत त्याला अपग्रेड करायचं आहे आणि विकास आपल्याला कसं करता येईल जास्तीत जास्त ठेवून लोकांच्या आरोपी केला जातो तर त्याला तुम्ही कसे प्रत्युत्तर द्या? पार्टन तेच सांगितले, जरी आता सगळ्यांवरती होतंयच, राहुल साहेबांवरती झालं होतं, अण्णांवरती, आज काम आपलं हे बोलतंय आपल्यासाठी आणि काम माझंही आतापर्यंत आहे म्हणून मला भाजपकडनं ही संधी मिळालेली आहे. खरं तर मग त्याच संधीचं सोनं मी या ठिकाणी करीन एवढी मी खात्री देते. एक कार्यकर्ते म्हणून तुमची ओळख आहे, उमेदवार मिळाले, काय सांगाल त्याबद्दल? मी खरं तर खूप मला माहिती नव्हतं आणि कार्यकर्ता म्हणून मी या ठिकाणी काम केलेली आहे आणि खरं तर 7 तारखेला माझं लग्न होतं मग लग्न या ठिकाणी आपण पुढं घेतलेलं आहे. पुढं आता आपलं निकाल असणार आहे 7 तारखेला. मग या हिशोबाने आता युवकांसाठी महिलांसाठी आता कित्येक गोष्टी आहेत, कित्येक योजना आहेत जे कधी कधी आपल्यापर्यंत पोचत नाही. मग ती योजना असू दे किंवा जे गोष्टी आहेत ते आपल्यापर्यंत जी गॅप आहे ते ब्रिज करीन मी या ठिकाणी. माझं प्रयत्न हे असणार आहे आणि त्या व्यतिरिक्त म्हणजे कित्येक अशा गोष्टी आहेत महिलांसाठी जरी असलं तर महिलांसाठी घरी बसल्या बसल्या कामं आपल्याला उपलब्ध करून द्यायची आहेत आणि अशी कित्येक गोष्टी आहेत आणि हे मी या ठिकाणी माझा प्रयत्न असेल लोकांपर्यंत हे पोचवणं. चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा.